तर ओके, तर भावांनो जे काही तुम्ही प्रूफ बघितला असेल ते एकदम ट्रेंडिंगवरती इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंगवर सॉन्ग चालवलं आहे. आणि जो काही व्हिडिओ आपण एडिट केला तो अगदी सोपा एडिट करणं, पूर्णपैकी व्हिडिओ बघायचा आहे आपल्याला. आणि जे काही आपलं मटेरियल असेल ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही एक्सपोर्ट करून घ्यायचं आपल्या लाईट मोशन ॲप्लिकेशनमध्ये. बघू शकता बीटमार्क आणि सेक इफेक्ट, आणि लाईक वगैरे सबस्क्राईब वगैरे करून टाकायचं. चला, जे काय आपलं बीटमार्क आहे वरती बघू शकता त्याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनी इकडे आपल्याला आपले फोटो लावून घ्यायचे. चला, ते फटाकसे फोटो लावून घेऊ. मी लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे. अशा प्रकारे भाऊंनो जो का आपला फोटो लावून घ्यायचा आहे आणि याला अशा प्रकारे धरून ठेवायचा आहे आणि याला खालती ओढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकते की जो का आपला फोटो आहे तो अशा प्रकारे लागून जाईल. चला, इकडे पण आपल्याला फोटो लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे भाऊंनो जो का आपला फोटो आहे तो अशा प्रकारे लागून जाईल. इकडे पण आपल्याला फोटो लावायचे. चला, फटाकशी मी फोटो लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचा आणि या लेअरच्या खालती ओढून घ्यायचं. अशा प्रकारे फोटो लावून घ्यायचा आणि लेअरच्या खालती ओढून घ्यायचं. चला, मी फटाकशी लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचं. तर भावांनो बघू शकते की जे काही आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे लागून गेलेले आहेत. एवढं झाल्यानंतर भावांनो बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर भावांनो जे काही आपलं सेक इफेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर भावांनो जो काही हा इफेक्ट दिसतो तुम्हाला सिंपल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. इफेक्टवरती जाऊन याला कॉपी करून घ्यायचं आहे. इथं बघू शकता 3 डॉट आहे, त्याच्यावरती क्लिक करून येतो कॉपी इफेक्ट दिसतो. सिंपल याला कॉपी करून घ्यायचं. एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर परत आपला बीटमार्क ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर भावांनो जो काही आपण इफेक्ट कॉपी केला ते इथं पेस्ट करून घ्यायचा. चला, ते फटाकसे आपण इफेक्ट पेस्ट करून घेऊ. सिंपल फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती पेस्ट क्लिक करायचं. क्लिक करून इथं 3 डॉट दिसतं त्याच्यावरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. बघू शकता भावांनो जेवढे पण इकडे फोटो आहेत त्याला आपल्याला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. अशा प्रकारे भावांनो सर्व फोटो आहेत ते पेस्ट करून घ्यायचे आहेत. तर भावांनो अशा प्रकारे जे काही आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं. बघू शकते की जेवढे पण आपले फोटो आहेत त्याला इफेक्ट लागलेला आहे. एवढं झाल्यानंतर भावांनो जे काही आपलं बॉर्डर आहे ते लावून घ्यायचं आहे. बॉर्डर वगैरे लोगो वगैरे तुम्ही लावून घ्यायचा आहे. बॉर्डर नाही आलं. अशा प्रकारे बॉर्डर आल्यानंतर याला लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे. गेल्यानंतर जो का आपला लोगो आहे तो लावून घ्यायचा आणि एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.